संतोष कथा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. साहित्यरत्न भाऊ साठे लिखित सुप्रसिद्ध कादंबरी चित्रा भाग 2 सादर करीत आहे संतोष साठे. कृष्णाने नवरा पाहून सोनाचे लग्न ठरवले. लग्नाचे दिवस आले, तिथी ठरल्या आणि वराड निघाली. आईतील काही माणसे, कृष्णा आणि त्याची बायका पोरे, नेवरी, चित्रा एवढी मंडळी लग्नाला गेली. सखूला जाता आले नाही. आपल्या मुलीचे लग्न आपण पाहावे अशी तिची फार इच्छा होती. परंतु तिच्या आजाराने घात केला. 3 दिवस एका जागी पडून होती. कसलं हे माझं नशीब. जन्मात एकदा होणारं मुलीचं लग्न आपण पाहू नये. आज माझ्या सोनाला हळद लागली असेल. ती नव्या कपड्यात ती सुंदर दिसत असेल. तिला दृष्ट लागत असेल. ती लाजेनं लाल झाली असेल. आज काय? आज माझ्या सोनाचं लग्न. आज तिच्या कपाळी बाशिंग झगझगत असेल. त्याचे गोंडे वाऱ्यानं हलत असतील आणि मी मात्र सोनाच्या कपाळीचं बाशिंग पाहू शकत नाही. आज माझी सोना नवरी होऊन परत येईल. आनंदात हसत हसत. कधी बरं येईल असे नाना विचार करत सखू पडली होती. सोनाचे लग्न होऊन सोना परत आली. सखूला आनंद झाला. 15च दिवसात तिचा नवरा तिला नेण्यासाठी आला. सर्वत्र लोक म्हणू लागले, सोनाचा नवरा आला. सोनालाही नवरा पाहावा असे वाटू लागले. नवरा मामाच्या घरी आला होता. म्हणजे कृष्णाच्या घरी बैठक मारून बसला होता. दुसऱ्या दिवशी चित्राने त्याला जेवणासाठी बोलावले. तो लाजत लाजत आला. सोनाने त्याला लग्नात पाहिला नव्हता. ती चोरून पाहू लागली. त्याच्या टाचेपासून गुडघ्यापर्यंत कसले तरी औषध लावले होते आणि त्याने पटक्याच्या शेमला नाकाभोवती लपेटून घेतला होता. त्याला पाहून सोन्याच्या डोळ्यातून आसू टपटपले. पाहुणा जेवून बाहेर गेला आणि थोड्याच वेळाने गावापाटलाचा तरारा आला. "हा किसना ह!" त्यानं हाक मारली. "काय गा? काय 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 काम हाय?" कृष्णाने विचारले. "तुम्हाला तुमच्या बहिणीला नि नवरीला पाटील बोलवत्यात." कृष्णाचे काळीज चरकले. "हे काय भानगड आहे? आम्हाला पाटलानं का बोलावणं केलं?" वगैरे प्रश्न तो स्वतःला विचारू लागला. शेवटी ती दिंडीच्या दिंडी चावडीवर पोहोचली. पोलीस पाटील चावडीत बसला होता. त्याने रुपया एवढा गंधाचा टिळा लावला होता आणि दाढेत तंबाखू घट्ट धरली होती. एखाद्या खांबाला टेकून पाहुणा बसला होता. त्याला पाहून कृष्णाच्या काळजाने उरपाटी उडीच मारली. "हे काय भानगड आहे?" तो आश्चर्याने चकित झाला. "या किसनाप्राव," पाटील म्हणाला. "राम राम." कृष्णा हळूच बसला. सखूबाई दूर उभी राहिली. "राम राम खरं, पण हे पाहुणं काय म्हणतात ते ऐका." "काय म्हणतात ते?" कृष्णाने विचारले. पाहुणं, करा सुरू." पाटलाच्या तोंडातून तंबाखूची लाळ घरंगळली. पाहुणा उठून उभा राहिला. त्याने नाकाभोवती लपेटून घेतलेला पटक्याचा शेवट काढला. त्याचे नाक बसले होते. "मी रोगी हाय. मला हाड्यावरनं झालाय. माझं नाक सोडून चाललंय. माझं पाय आदू आहे ती. म्या म्हणलं माझ्या गरिबीला मला शोभेल अशी बायको असावी. पण किसनानं मला फसवून देखणी बायको माझ्या गळ्यात बांधली. तेव्हा माझं म्हणणं आहे की इस्तेवानी बायको माझ्याजोगी नाही. माझ्या नाकाची घाण सुटलीया. तेव्हा माझा सपशेल राजीनामा घ्या. मला लगीन पुरं." पाहुणा खाली बसला. बोला किसनाप्राव." पाटील गुरगुरला. "आता काय बोलू?" कृष्णा कावऱ्या बावऱ्या होऊन म्हणाला. लोक जमा झाले. सर्वत्र चर्चा सुरू झाली. जो तो म्हणू लागला,
कृष्णानं वाटोळं केलं. कृष्णानं सोनाचं वाटोळं केलं. शेवटी गावातील 4 बडी धेंडे जमवून सोनाची सोडचिठ्ठी झाली आणि पाहुण्याने मुंडाशी झाकून चावडीवरून तो जो निघाला तो सरळ आपल्या गावी गेला. त्याने मागची धूळ देखील पाहिली नाही. पुढे एके दिवशी एका मारक्या रेडकाने धडक देऊन कृष्णाच्या चारीच्या चारी दात पाडून त्याच्या तोंडाची बेल्टे केली आणि ती दात बसवायला स्वारी आपल्या मेहुणीकडे मुंबईला रवाना झाली. कृष्णा मुंबईहून जो आला तो सोनाला नवराच बघून आला. एकदा बरं कराया गेलो नि पोरीचं वाईट झालं. आता मात्र तिचं बरं करणार असे म्हणून तो म्हणू लागला. मुंबईत सोनाला नवरा ठरल्याने बढाई मारीत तो फिरू लागला. सखूबाईला आड आणि विहीर झाली होती. पोरीला घरी ठेवूनही बरे नव्हते आणि कृष्णा जे करील ते चांगलेच करील असा विश्वास नव्हता. परंतु शेवटी तिला दुसरा कोणाचाच आधार नव्हता. आणि एके दिवशी कृष्णा सोनाला घेऊन एकटाच मुंबईला गेला. 4 रोजात परत आला. येतेवेळी लुगड्यांची दिंड, सर्व पोरांना कापड, स्वतःला जरीचा रुमाल, मलमलची पंजी, जरीचे उपरणे, तकतकीत चपला, अगदी मरणाचे ओझे घेऊन आला. आणि मग जरीचा रुमाल कपाळावर ठेवून, गुडघ्यापर्यंत लांब कोट घालून व मलमलची पंजी नेसून तो पान खात ऐटीत फिरू लागला. त्याला येऊन 5च दिवस झाले होते. तोच पोस्टमनने 500 रुपयांची मनी ऑर्डर आणून दिली आणि मग सुरुवातच झाली. दर 8 दिवसांनी मनी ऑर्डर येऊ लागली. गावाला आश्चर्य वाटू लागले. हे कसे झाले? ही पैशाची धार कुठून येते? कशी येते? काय येते? लोक नाना तऱ्हेचे तर्क करू लागले आणि कृष्णा डौलात फिरू लागला. खरेदीसाठी जमीन विचारू लागला. सखूबाई आणि चित्रा त्या खोपटात होत्या. अन्नाला वस्त्राला त्या महाग झाल्या होत्या. म्हातारी सोना सोना करून तळमळत होती. कृष्णाच्या मुलाने एकदा येऊन सांगितले की आबा म्हणतोय तुम्हाला पाहिजे ते मागून घ्या. त्याचा अर्थ काय हे सखूबाईला की चित्राला मुळीच समजले नाही. असे 6 महिने गेले. एके दिवशी छकड्यात बसून सोना आली. अंगावर तलम पातळ, पायात जरीच्या वहाणा, हातात सोन्याच्या बांगड्या, कानात मोत्याच्या कुड्या, डाव्या मनगटावर पावट्याच्या डाई एवढे घड्याळ, सर्व नखांना लाल रंग, काखेत इंग्रजी चालीची पर्स. 6 महिन्यात सोना फार बदलून गेली होती. शिवाय फोनो, पैसाडका, पातळांचे ओझे. सोना खरीच एखाद्या संस्थानी राजकुमारी सारखीच आली. कृष्णाची एकच धांदल उठली. अंघोळीला पाणी, चहा, कॉफी, अंडी, मांस, रोज निरनिराळी जेवणे होऊ लागली. कृष्णाच्या बायकाने सोनाला तळहातावर घेतले. लेक नांदून आली, पण सखूबाई तिच्यासाठी काहीच करू शकत नव्हती. दुसऱ्या दिवशी सोना आईच्या घरी आली, तेव्हा तिने सर्व काही निरखून पाहिले. सर्व वस्तू त्याच होत्या. काडीचाही बदल झाला नव्हता. सोनाला पाहून सखूबाईला आनंद झाला. नंतर कृष्णाने विचारले, सोनाने विचारले, मामा, आईला चित्राला कापड का दिली नाहीत? तिचं असं झालं, मी आल्याबरोबर बायकांनी 2 ऐवजी 3 पातळी घेतली आणि माझं काहीच चाललं नाही. कृष्णा गयावया करून म्हणाला. पैसे किती दिलं आईला? सोनाने विचारले. ते बघ, पैसे कसे देणार? चोराचिलटाचं भ्या नाही होय. आणि आईला घरासाठी दिलेले पैसे
सोनाने रागाने विचारले. ती समजा आहे ती. पर आता घराला सुरुवात करून पाऊस सुरू झाल्यावर काय करावं? कृष्णा म्हणाला. मग घर कधी बांधणार? उन्हाळ्यात? आई उपाशी मरतीया. तुम्ही तिला किती रुपये दिलं? म्या तिला सांगून ठेवलं की पाहिजे की माझ्याकडनं मागून घ्या. पण त्यांचं डोळाच उघडना. कृष्णाने सर्व जबाबदारी सखूबाईवर टाकून आपली सुटका करून घेतली. बरं आता पुढं मी आईच्या नावावर पैसे पाठवणार, सोना म्हणाली. त्याबरोबर कृष्णाचे काही चरकले. नक नक, पैशाचा लोभ लई भंगा. एकदा चोर म्हातारीच्या मानेवर पाय दिले जाईल घेऊन शान. हे कृष्णाचे म्हणणे सोनालाही पटले. शिवाय मामाला दुखवून तिचे नुकसान होणार होते, ते दोन्हीकडचे. म्हणून ती स्तब्ध राहिली. नंतर आपण उद्या जाणार असे तिने सांगितले आणि हवा तेवढा हुंडा देऊन एखादा सुंदर मुलगा शोधून चित्राचे लग्न करा असे जातीवेदी तिने सांगितले. सोना निघून गेली. पुन्हा सखूबाई झुरत बसली. पुढे कृष्णाने चित्राचे लग्न जुळवले आणि हुंडा, नवऱ्याला पोशाख, आहेर, संबीर असे सर्व मिळून 800 रुपये सोनाकडून घेतले आणि एके दिवशी चित्राचेही लग्न करून टाकले. आणि आपल्या आईला टाकून मोठ्या दुःखाने चित्रा सासरी गेली. एका पडक्या घराच्या ढिगाऱ्यात एकच भिंत होती. त्या भिंतीच्या डोकीवर वासे ठेवून वर उसाचा पाला घातलेले एक माळी घर होते आणि पडक्या भिंतीतील एका देवळीत एक लांबणा ठेवला होता. जळून झिजलेले जाते, एक तवा, एक कडवट अर्धे उलथणे, एक तांबी असा संसार सर्वत्र पसरला होता. त्यात एक म्हातारा व एक म्हातारी खोकत बसलेली होती. हे चित्राचे सासू सासरा. चित्राने आल्याबरोबर त्यांचे पाय धरले. सीता सावित्री हो. नि सोन्याची चुडिले. म्हाताराने सुनेला आशीर्वाद दिला. आई ती लोकांनी गर्दी केली होती. एक इसम धावतच आला. त्याचा चेहरा उमाऱ्या घामाऱ्या झाला होता. आबा नाना, आबा नाना. चंदूच्या कानात गुम शिरली. त्याने भयंकर बातमी सांगितली. म्हातारा म्हातारी यांना रडू कोसळले. त्यांनी कोळ्याळ मांडला. लोक हळूहळू लागले. कुणी कपाळावर मारून घेतली. 15 दिवस नाही झालं लगीन होऊन शानी. कुणी म्हणाले जन्मभर दुसऱ्याची चाकरी केली, आता कुठं रेंगरूपाला लागणार तर देवाने काय केलं. कुणी म्हणाले बिचाऱ्यानं कर्ज काढून लगीन केलं, बायको घरात पाय ठेवता नि हे काय झालं. सर्वत्र नाना तऱ्हेची कुजबूज सुरू झाली. चित्रा भेदरलेल्या हरणीप्रमाणे कान टवकारून ऐकत होती. हे काय चालले आहे याचा तिला मुळीच उलगडा होत नव्हता. आपली नशीब आकासारखेच फुटके आहे की काय, तिने मनालाच प्रश्न विचारला. आपली आई रडत बसली असेल. तिला पाणी, तिला जेवण कोण देत असेल. ती कणत असेल, ती खोकत असेल, ती रडत असेल. आईला शेवटी वनवास आला अशा विचाराने ती तळमळत होती. तिच्या हृदयाची होळी पेटली होती आणि ज्याच्या नावाचे कुंकू लिहिली होती तो माशाप्रमाणे तडफडत होता, रडत होता. तो क्षणाक्षणाला आपली मस्तक आपटीत होता. तो आपल्या कानावर बडवीत होता, किंचाळत होता आणि चित्रा पाहत होती. म्हातारी ओरडत होती, माझं जहाज बुडू लागलं, कुणीतरी वाचवा, म्हणून टाळू फोडत होती. चित्राचा सासरा बसल्या आपल्या जीर्ण छातीचा बडवून हाणीत होता. चित्रा आपल्या आक्रोशाच्या डोहात बुडत होती. जणू तिच्या भोवती दुःखाचा वनवास पेटला होता. जन्मल्यापासून दुःख, सासऱ्यात पाय ठेवल्यापासून आक्रोश, याशिवाय तिला काहीच माहीत नव्हते. दुःखाची जणू तिची पहाच घेतली होती. दुःखाने जणू तिची पाठच घेतली होती. आणि 15 दिवस ती रात्रंदिवस रडे ऐकत होती आणि स्वतः रडत होती. तिला पाणी भरून घरी जाण्याची घाई झाली होती. तिने घागर भरली आणि ओढ्याने
टेकड चढून ओढ्याचे टेकड चढून एकदम तिला आश्चर्य वाटले. कोण मामा? आई कशी आहे? तिने थांबून विचारले. माहेरचा सांगावा. आईची खुशाली. आपला करता मामा आलेला पाहून चित्राला आनंद झाला. तिच्या टपोऱ्या डोळ्यातच तो लखलखला. तिच्या चेहऱ्याकडे रोखून पाहत मामा म्हणाला, आई खुशाल आहे. तू आणि तुझा नवरा कसा आहे? कालच मला कळलं म्हणून आलोया. मामा, अक्काची गती माझी असं दिसतंया. पर मी गुम निघत्या का नाही? नाही, ती आत पारात गेली. मग वाचायचा बेत आहे का पाहुण्याचा? मी कसं सांगू? चित्रा मामाशी बोलत उभी राहिली. क्षणभर ती सर्व दुःख विसरली. कुणीतरी आपले आले असे तिला वाटले. तिच्या डोकीवरची मातीची फुटकी घागर डगडगत होती आणि ते झिरपते पाणी चित्राच्या कपाळावरून, चिंचोळ्या नाकाच्या शेंड्यावरून टपकत होते. ते तिच्या कपाळीचे कुंकू जणू धुवून काढीत होते. कृष्णा व चित्रा बोलत बोलत घरी गेली. कृष्णाला पाहताच म्हातारी जोरजोराने ओरडू लागली. पुन्हा त्यांनी आक्रोश मांडला. आपण आलो नसतो तर बरी झाली असती, असे कृष्णाला वाटले. त्याला तिथे क्षणभर सुद्धा बसवेना. आता आपण आजची रात्र इथे कशी तरी काढायची. पहाटे उठून वाटेला लागायचे असे म्हणून तो बसला. 4-2 धीराच्या गोष्टी सांगू लागला. संध्याकाळी नखाच्या शेंड्याने 2 तुकडे खाऊन घोटभर पाणी पिऊन दारात आडवा झाला. देवळीत लांबणा मिळमिळत होता. चित्रा भिंतीला टेकून बसली होती. चंदू धडपडत होता. म्हाताऱ्याने आपले कपाळ भुईला टेकून ठेवले होते. म्हातारी डुलक्या घेत होती. मध्यान्ह रात्र उलटून गेली. रातकिडे चिरचिरत होते. दूर कुठेतरी पिंगळा किलबिलत होता. दारात कृष्णा पडला होता. सर्वत्र भेसूरता भासत होती. रात्र तर जणू दीर्घ धापा टाकीत होती. चित्राच्या पुढ्यात चंदूचे डोके इकडून तिकडे गडबडत होते. त्याच्याकडे पाहत चित्रा बसली होती. तिच्या डोळ्यात ताठा भरला होता. ती झोपेने गुरमरली होती. तिची मान कलंडली. तिने आवरून घेतली. तिला झटका बसला. तिला जाग आली. चंदू पुढे शांत बसला होता. त्याची हालचाल बंद झाली होती. तो निपचित पडला होता. जणू काय त्याला आज 15 दिवसानंतर गोड नीज लागली होती. चित्राने निहाळून पाहिली. पार निरखून पाहिले. शेवटी तिने आपले डोळे पुढे नेले. आत्या! चित्रा मोठ्याने ओरडली. म्हातारा जागी येऊन पाहताच तो त्यांचा चंदू तिथे नव्हता. त्यांचा वृद्धापकाळाचा आधार. त्यांची हृदयाची काठी मोडून पडली होती आणि पुढे वाढून ठेवलेली दुःखे त्यांना दिसू लागली. एका क्षणात त्यांच्या किंकाळ्या साऱ्या खोऱ्यात धावू लागल्या. सारा गाव जागा झाला. कृष्णा चुकचुक करीत दारात बसला. लोक जमले. सूर्योदयाच्या वेळी प्रेत तिरडीवर घातले आणि ते आकाशाकडे डोळे लावून निघून गेले. सर्व शेजारी पाजारी स्त्रिया जमल्या. त्यांनी म्हाताऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि रीतशीर आपले काम सुरू केले. त्यांनी चित्राच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले. तिच्या हातातील हिरवा चुडा, लग्न चुडा फोडून टाकला आणि चित्राने कपाळीचे कुंकू पुसून टाकले. तिचे सौभाग्य संपले. तिचे हात बुच्चे दिसू लागले. तिचे कपाळ भकास दिसू लागले. जणू ती तिच्यावर कोसळलेल्या दुःखाची खूणच होती. धन्यवाद.